Hello student, about the mechanism of enzyme action. एन्झाईम हा सबस्ट्रेटवर कशा प्रकारे बाइंड होतो त्याचं एक मेकॅनिझम या ठिकाणी काही मॉडेल्सने प्रूव्ह केलेलं आहे. ओके, तर या ठिकाणी एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स फॉर्मेशन फर्स्ट पॉइंट इज एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स फॉर्मेशन. द प्राइम requisite for enzyme catalysis is the substrate must combine with the enzyme. सगळ्यात पहिली गरज काय आहे की एन्झाईम हा सबस्ट्रेट बरोबर बाइंड झाला पाहिजे. जर एन्झाईम हा सबस्ट्रेट बरोबर बाइंडच होणार नाही तर एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होणार नाही आणि प्रोडक्ट मिळणार नाही. तर सगळ्यात पहिली गरज आहे की एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार झाला पाहिजे. ओके, at the active site to form enzyme substrate complex ES complex which ultimately results in the product formation. आणि हा प्रोडक्ट एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार झाला तरच प्रोडक्ट तयार होईल. ओके, तर एन्झाईम हा सबस्ट्रेटला बाइंड होणे ही सगळ्यात पहिली गरज आहे, सगळ्यात पहिली नीड आहे. तर या ठिकाणी enzyme react with a substrate and enzyme substrate complex is formed, and after catalysis enzyme released and substrate is converted into a product. A new theories have been put forth to explain the mechanism of enzyme substrate complex. काही मॉडेल्स या ठिकाणी, काही थिअरीज या ठिकाणी दिलेले आहेत जे एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स कशा प्रकारे तयार होतो ते सांगतात. तर पहिला आहे मॉडेल लॉक अँड की मॉडेल. यालाच आपण फिशर टेम्पलेट थेरी असं सुद्धा म्हणतो. ओके, मॅच द फॉलोइंग किंवा मग फिल इन द ब्लँक ऑब्जेक्टिव्हमध्ये हे क्वेश्चन येऊ शकतात, हे लक्षात ठेवायचं आहे. लॉक अँड की इज ऑल्सो कॉल्ड एज लॉक अँड की मॉडेल इज ऑल्सो कॉल्ड एज फिशर टेम्पलेट थेरी. ओके, दिस थेरी वॉज प्रपोज्ड बाय जर्मन बायोकेमिस्ट एमिल फिशर आणि म्हणून त्याला फिशर टेम्पलेट थेरी असं म्हटलं गेलेलं आहे, कारण की ते एमिल फिशरने प्रपोज केलेली आहे. दिस इज इन फॅक्ट द व्हेरी फर्स्ट मॉडेल. ओके, विच इज द फर्स्ट मॉडेल फॉर एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. ओके, विच इज द फर्स्ट मॉडेल फॉर दी एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स फॉर्मेशन असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. ओके, तर सगळ्यात पहिला मॉडेल कोणता होता? फिशर्स टेम्पलेट किंवा लॉक अँड की मॉडेल, सिंपल लॉक अँड की. ओके, दिस इज इन फॅक्ट व्हेरी फर्स्ट मॉडेल प्रपोज टू एक्सप्लेन द एन्झाईम कॅटलाइज्ड रिएक्शन. अकॉर्डिंग टू धिस मॉडेल स्ट्रक्चर अँड कन्फॉर्मेशन ऑफ एन्झाईम इज रिजिड. एन्झाईमचं स्ट्रक्चर आहे आणि पूर्ण कन्फॉर्मेशन म्हणजे पूर्ण स्ट्रक्चर त्याचं रिजिड असतं, ते चेंज होत नाही. द सबस्ट्रेट फिट्स टू द बाइंडिंग साईट. ॲक्टिव्ह साईट, बाइंडिंग साईट म्हणजे काय? ॲक्टिव्ह साईट, ज्या ठिकाणी सबस्ट्रेट एन्झाईमला बाइंड होईल. जस्ट ॲज अ की फिट इन टू द प्रॉपर लॉक. ओके, तर या ठिकाणी सबस्ट्रेट काय म्हणून ॲक्ट होणार आहे? की म्हणून. आणि लॉक काय असणार आहे? लॉक असणार आहे तो एन्झाईम, ती ॲक्टिव्ह साईट. या ठिकाणी बघा, हा आहे सबस्ट्रेट, हा आहे एन्झाईम. तर या ठिकाणी हा पहिला ही जी आहे ही आहे ॲक्टिव्ह साईट. तर या ठिकाणी परफेक्टली सबस्ट्रेट हा मॅच झाला पाहिजे. ओके, या ठिकाणी बघा सर्क्युलर आहे, हा क्यूब लाईक आहे आणि हा ट्रँग्युलर आहे. तर या ठिकाणी सर्क्युलर, हा क्यूब लाईक आणि हा ट्रँग्युलर, तर हा इझिली या ठिकाणी मॅच होणार आहे. या ठिकाणी बघा हा शेप वेगळा आहे, सबस्ट्रेटचा शेप वेगळा आहे, या ठिकाणी सुद्धा वेगळा आहे, हा वेगळा आहे. तर या ठिकाणी होतं काय की ॲक्टिव्ह साईट आणि सबस्ट्रेट हा परफेक्टली लॉक अँड की सारखा मॅच झाला. की जर सबस्ट्रेट हा स्पेसिफिकली किंवा परफेक्टली एन्झाईमवर मॅच झाला नाही तर एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स हा तयार होणार नाही. तर म्हणून याला म्हणून याला लॉक अँड की मॉडेल असं म्हटलं गेलेलं. स्ट्रेट फिट्स टू द बाइंडिंग साईट मीन्स ॲक्टिव्ह साईट जस्ट ॲज अ की फिट इन टू द प्रॉपर लॉक. एखादी
की प्रॉपर लॉकमध्येच फिट होते, त्याप्रकारे सबस्ट्रेट हा एन्झाईमच्या ॲक्टिव्ह साईटवर बाइंड होतो. धिस ॲक्टिव्ह साईट ऑफ एन्झाईम इज रिजिड अँड प्री-शेप्ड टेम्पलेट. ही ॲक्टिव्ह साईट जी आहे ती रिजिड आहे, फिक्स आहे, चेंज होत नाही. ओके, आणि ती प्री-शेप्ड आहे, आधीपासूनच तिचा शेप ठरलेला आहे. वेअर ओनली अ स्पेसिफिक सबस्ट्रेट कॅन बाइंड. आणि त्या ठिकाणी फक्त स्पेसिफिक सबस्ट्रेटच बाइंड होऊ शकतो, दुसरा कोणताही सबस्ट्रेट बाइंड होणार नाही, जो स्ट्रक्चरली ॲक्टिव्ह साईट सारखाच असेल तर. दिस मॉडेल डज नॉट गिव्ह एनी स्कोप फॉर द फ्लेक्झिबल नेचर ऑफ द एन्झाईम. पण या मॉडेलचा एक ड्रॉबॅक आहे की काही एन्झाईममध्ये जी फ्लेक्झिबल नेचर असतं ते हा मॉडेल एक्सप्लेन करू शकलेला नाही. हेन्स द मॉडेल टोटली फेल्स टू एक्सप्लेन मेनी फॅक्ट ऑफ एन्झाईम रिएक्शन. अशा प्रकारे हा मॉडेल, लॉक अँड की मॉडेल, हा वेगवेगळे जे एन्झाईम रिएक्शनशी रिलेटेड फॅक्ट्स आहे त्याला प्रूव्ह करू शकलेला नाही. द मोस्ट इम्पॉर्टंट बीइंग द इफेक्ट ऑफ ॲलोस्टेरिक मॉड्युलेटर. ॲलोस्टेरिक मॉड्युलेटर हा जो इफेक्ट आहे तो हा मॉडेल प्रूव्ह करू शकलेला नाही, तर हा त्याचा ड्रॉबॅक आहे. दुसरा मॉडेल आहे इंड्युस्ड फीट मॉडेल, किंवा त्याला आपण कोशलॅन मॉडेल असं सुद्धा म्हणतो. तर कोशलॅन मॉडेल का म्हणतो? बिकॉज कोशलॅन in 1958 proposed the more acceptable and realistic model for a enzyme substrate complex formation. कोशलॅनने 1958 फार जास्त ॲक्सेप्ट झालेला रिअलिस्टिक मॉडेल प्रपोज केला होता. ॲज पर दिस मॉडेल दी ॲक्टिव्ह साईट इज नॉट रिजिड. या मॉडेलनुसार काय आहे, जे आपण बघितलं लॉक अँड कीमध्ये की ॲक्टिव्ह साईट ही रिजिड असते, प्री-शेप्ड असते, तर या ठिकाणी काय म्हटलं गेलं आहे की ॲक्टिव्ह साईट ही रिजिड नाही आणि ती प्री-शेप्डही नाही, आधीपासूनच तिचा शेप ठरलेला नसतो. द इसेन्शियल फीचर ऑफ द सबस्ट्रेट बाइंडिंग साईट आर प्रेझेंट ॲट द नेसेंट ॲक्टिव्ह साईट. नेसेंट ॲक्टिव्ह साईटवर त्याचा जो स्ट्रक्चर असतो तो डिपेंड असतो. द इंटरॅक्शन ऑफ द सबस्ट्रेट अँड एन्झाईम इंड्युसेस अ फीट और कन्फॉर्मेशनल चेंज इन द एन्झाईम. तर जेव्हा सबस्ट्रेट आणि एन्झाईम हे एकमेकांना बाइंड होतात तात्पुरत्या स्वरूपात, त्यानंतर काही कन्फॉर्मेशन चेंज होतो, स्ट्रक्चरली त्या ठिकाणी एन्झाईममध्ये चेंज होतो आणि थोडाफार चेंज होतो, ज्याने एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स हा परफेक्टली मॅच होतो आणि एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स फॉर्म होतो, रिझल्टिंग इन फॉर्मेशन ऑफ स्ट्रॉंग सबस्ट्रेट बाइंडिंग साईट. ओके, थोडा चेंज झाला, सबस्ट्रेट त्या ठिकाणी परफेक्टली मॅच झाला आणि इंड्यूस, आणि अशा प्रकारे एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स फॉर्म झाला. फर्दर ड्यू टू इंड्यूस फीट, the appropriate amino acid of the enzyme are repositioned to form the active site and bring about the catalysis. तर ॲक्टिव्ह साईटमध्ये चेंज झाला म्हणजे काय होतं, अमायनो ॲसिडचे सिक्वेन्स ही चेंज होते. ओके, आणि रिपोजिशन होतं, ते सिक्वेन्स चेंज होते आणि तो परफेक्टली सबस्ट्रेटला बाइंड होतो. बाइंड झाल्यानंतर एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स फॉर्म झाल्यानंतर सबस्ट्रेटचं होणार कॅटालिसिस. Okay, induced fit model has sufficient experimental evidences. Induced fit model कडे sufficient experimental proof होते, जे कशामुळे मिळाले, एक्स-रे डिफ्रॅक्शन स्टडीजने मिळाले. कोशलॅन मॉडेल ऑल्सो एक्सप्लेन द ॲक्शन ऑफ ॲलोस्टेरिक मॉड्यूल्स. जे लॉक अँड की मॉडेल प्रूव्ह करू शकले नाही ते कोशलॅनने प्रूव्ह केलेलं आहे. आणि कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन ऑफ एन्झाईम हे सुद्धा त्याने या मॉडेलने प्रूव्ह केलेला आहे, म्हणून हा मॉडेल वाईडली ॲक्सेप्टेड आहे.